ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे आणि त्याचबरोबर ठाणेकरांची वाहतूक कोंडीमधून देखील सुटका होणार आहे। ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आज मेट्रोचे सर्व अधिकारी, महापालिका अधिकारी आणि त्याचबरोबर वाहतूक पोलिसांसोबत संपूर्ण मेट्रोच्या कामकाजाची पाहणी केली। आपल्यासोबत राजन विचारे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, गेल्या अनेक वर्षापासूनचं ठाणेकरांचं जे स्वप्न होतं ते अखेर आता पूर्णत्वास यायला निघाले। अंतिम टप्प्याचं काम आता मेट्रोचं सुरू आहे। आज तुम्ही पाहणी केली, काय एकंदरीत पाहणीमध्ये मला वाटतं मेट्रोचं स्वप्न ठाणेकरांनी केव्हाच बघितलं होतं। जेव्हा मेट्रोचा महाराष्ट्रामध्ये प्रकल्प येण्याच्या अगोदर ठाणे महापालिकेने एक सर्वे केला होता आणि या सर्वेमध्ये पहिली महानगरपालिका असेल की त्यांनी तो सर्वे करून कशा पद्धतीने मेट्रो या ठाणे शहरात आणता येईल आणि ते करत असताना आज तुम्ही बघितलं असेल 2018ला या मेट्रोचं काम ठाण्यामध्ये सुरू झालं। तुम्ही बघितलं असेल लाईन 4 म्हणजे वडाळा तो ठाणा जवळजवळ ह्याच्यामध्ये 35 किलोमीटरचा हा संबंध हे आहे आणि या 35 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये 30 स्टेशन या ठिकाणी येत आहेत। आज तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये ह्याची 12 स्टेशन्स आहेत, बाकीची मुंबईच्या हद्दीमध्ये आहेत आणि कासारवडली ते गायमुख हे 2 स्टेशन्स आहेत आणि या ठिकाणी जवळजवळ 66% काम पूर्ण झालेलं आहे आणि हे काम मला वाटतं मेट्रोचं 2025ला डिसेंबरला हे काम पूर्ण होईल आणि जेणेकरून हे काम पूर्ण होऊन ठाणेकरांना त्याची सेवा मिळेल। त्याचबरोबर ठाणे भिवंडी कल्याण ही 2 शहराची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी भिवंडीवरनं सुद्धा फेस वन हा त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि ते पण जवळजवळ 25 किलोमीटरचा ठाणे टू भिवंडी असा तो मार्ग आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 7 स्टेशन आहेत आणि 2019ला मला वाटतं त्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि भिवंडी टू कल्याण 8 स्टेशन त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही बघितलं असेल हे सुद्धा काम 2025ला त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि ह्या कामाचं त्याचासुद्धा सर्वे या ठिकाणी आपण घेतलेला आहे। त्याचबरोबर ठाण्यामध्ये जी स्टेशन्स येतात त्यामध्ये 5 स्टेशन येतात, त्यामध्ये बाळकुम, कशेडी, त्यानंतर कालेर, पूर्णा आणि अंजूर फाटा अशी 5 स्टेशन त्या ठिकाणी आहेत आणि ह्याचंसुद्धा काम 80% पूर्ण झालेले आहे आणि डिसेंबर 2025ला हे काम पूर्ण होणार आहे। पण एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटची कामं म्हणजे मेट्रो असतील आणि हे सगळ्या इतर विकासाची कामं सुरू आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीचा सगळ्यात मोठा प्रश्न ठाणेकरांना भेडसावतोय। सकाळच्या वेळेत, दुपारच्या वेळेत खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। साहजिकच डेव्हलपमेंटची कामामुळे होत असेल, परंतु त्याकरता देखील काही उपाय आता आपण शोधून काढलेले आहेत का आजच्या पाहणी दौऱ्यातून? तुम्ही बघितलं असेल ठाणे शहराचा महापौर असताना एक विजन डॉक्युमेंट आम्ही तयार केलं होतं आणि त्या विजन डॉक्युमेंटमध्ये 2024 सालापर्यंत कसं ठाणं असेल त्यावेळची लोकसंख्या, आत्ताची लोकसंख्या लक्षात घेता जे इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी लागणार असेल, आज तुम्ही बघितलं असेल पहिली रेल्वे ठाण्यातून धावली आणि तुम्ही त्या रेल्वेच्या प्रवास बिचारे जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी 7 ते 8 लाख लोक दिवसाला त्या ठिकाणी प्रवास करत असतात आणि त्या स्टेशनची कॅपॅसिटी आता संपलेली आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल घोडबंदर, वाघा इस्टेट, त्याचबरोबर वर्तकनगर किंवा मुलुंडचा तो अर्धा पार्ट या ठिकाणी ठाणा आणि मुलुंडच्या दरम्यान स्टेशन व्हावं हे विजन डॉक्युमेंटमध्ये त्यावेळेला सांगितलं होतं आणि तिथपासून आपण याचा पाठपुरावा करत होतो की या ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान स्टेशन व्हावं, कारण ती त्या ठिकाणी रेल्वे लाईनलाच जागा पाहिजे होती आणि ती जागा त्या ठिकाणी मेंटल हॉस्पिटलची त्या ठिकाणी सरकारी जागा होती आणि त्याचा पाठपुरावा करून मला वाटतं 2014च्या बजेटमध्ये या ठिकाणी रेल्वे मंत्र्यांना आपण ठाण्यात आणून हे स्टेशन त्या ठिकाणी त्यावेळचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे होते आणि ते स्टेशन आपण मंजूर करून त्याला कामाला सुरुवात आत्ता मला वाटतं 3-4 महिन्यापूर्वी ते झालेलं आहे। 12 वर्ष फक्त कोर्टामध्ये आम्ही केस लढवण्यामध्येच गेली, कारण त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न होता, सरकारची काही मागण्या होत्या, त्या हॉस्पिटलच्या त्या ठिकाणी पुनर्वसनाचा विषय होता आणि त्या सर्व फुलफिल करून आत्ता ती ऑर्डर झाली आणि आता 3 महिन्यापूर्वी ते स्टेशन या ठिकाणी काम सुरू झालं आहे
त्या स्टेशन झाल्यामुळे हा घोडबंदर परिसर, वाघा एस्टेट, वर्तकनगर किंवा मुलुंडचा अर्धा भाग ह्या लोकांना तिथे हे होणार आहे. त्याचबरोबर आपण रिंग रूटसुद्धा ठाणे शहराची आपण केंद्रीय मंत्र्यांकडे सादर केलेली आहेत. हरदीप सिंग पुरी म्हणून त्या ठिकाणी नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्याकडे सुद्धा रिंग रूट ठाणे शहराचा आपण दिलेला आहे. आणि ते जर केलं तर मला वाटतं इंटरनल जी मेट्रो अंतर्गत तो प्रकल्प मला वाटतं त्यासाठी तरतूदसुद्धा झालेली आहे. फक्त त्यांची मंजुरी आल्यानंतर हे काम सुरू होईल. त्यामुळे ठाणे शहरातली वाहतूक कोंडी ह्या निमित्ताने दूर होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो कोस्टल रोड भिवंडी बायपास टू गायमुख हा कोस्टल रोड, आज तुम्ही बघितलं तर घोडबंदर रोड पूर्ण जाम होतो. त्याला कारण असं आहे की भिवंडी च्या इकडून येणारी जी हेवी वाहतूक आहे किंवा या घोडबंदरवरनं येणारी हेवी वाहतूक आहे, त्यामुळे हे रस्ते त्या ठिकाणी जाम होतात. आणि यासाठी कोस्टल रोड खाडी किनाऱ्यावरनं आपण तो आणतोय. आपण त्याचा पाठपुरावा त्यावेळेस 300-350 कोटीचं बजेट होतं ह्याच रस्त्याचं. आज जवळजवळ ते 1200, 1800, 2100 पर्यंत आता येऊन पोचलेलं आहे. कारण त्यावेळेला 1.9 किलोमीटरच्या जी एअरफोर्सची जी जागा होती डीपीतला रस्ता, परंतु एअरफोर्सच्या आडमुठेच्या धोरणामुळे तो जवळजवळ 15 वर्ष आम्ही त्या प्रतीक्षेमध्ये आम्ही राहिलो. परंतु पर्रिकर साहेब जे त्यावेळेला संरक्षण मंत्री होते, त्यांच्यामुळे हा जो प्रोजेक्ट आहे हा त्यावेळेला मंजूर झाला. एअरफोर्सने त्याला मान्यता दिली, पर्रिकर साहेबांनी त्यांच्या खात्याकडून मंजुरी मिळाली. आणि आता त्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर लगेच आपण तो कोस्टल रोडसुद्धा तो घेतोय आणि तो कनेक्टिव्हिटी साकेतवरनं डायरेक्ट इकडे आणतोय. अशा पद्धतीने मला वाटतं ठाणे शहराचा जो वाहतूक कोंडी होती, हा घोडबंदर रस्ता ह्या जर कोस्टल रोड तयार झाला तर मला वाटतं घोडबंदरची वाहतूक कोंडी निकालात निघणार आहे. जसा कोपरी ब्रिज होता, कोपरी ब्रिज जवळ सुद्धा बॉटलनेक होत होतं, तो सुद्धा धोकादायक झाला होता. तो ब्रिज सुद्धा आपण केलेला आहे. तिकडे स्टेशन होत आहे ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान. इकडे नवीन स्टेशन जे आहे ठाण्याचं जे ऐतिहासिक ते त्या ठिकाणी आपण मल्टी मॉडेल हब तयार ते करतोय. आणि ते झाल्यामुळे आज तुम्ही बघितलं असेल एअरपोर्टच्या धर्तीवरती ते स्टेशन त्या ठिकाणी होते. आणि अशा पद्धतीने ठाणे शहर मला वाटतं देशातलं नंबर 1 शहर बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने ठाणे शहराचा विकास होतोय आणि त्यांची लोकसंख्या वाढते, काही अडचणींमुळे मात्र डेव्हलपमेंट तेवढी होऊ शकली नाही. आता येत्या काळात याच अडचणींवर मात करत ठाणे शहराचा विकास आता पूर्णत्वास यायला लागलाय. म्हणूनच येत्या काही म्हणजे पूर्ण 1.5 वर्षामध्ये ठाणेकरांचं एक मेट्रोचं स्वप्न आणि त्याचबरोबर वाहतूक कोंडीची जी समस्या होती ती आता दूर होणार आहे. कॅमेरामन नितीन खरातसह विनय म्हात्रे, साम टीव्ही, ठाणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.